नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन आली आहे, मन माझे तुझे झाले, सीझन 2, भाग 32. सकाळी आजी आजोबा गार्डन मध्ये होते. गौरी पण त्यांच्या जवळ असते. आजी गौरीला लाडू दिला होता. गौरीने लाडू खाल्ला. आजी आजोबा गौरी सोबत गप्पा मारत होते. थोड्या वेळाने सरिता पण त्यांच्या जवळ आल्या. गौरी लाडू खाल्ला का? त्या विचारतात. आई, मी आताच खाल्ला आहे, गौरी म्हणाली. आज 22 आहे, तू जाणार आहे ना? सरिता म्हणाल्या. गौरी विचारात पडली. मंदार मला जाऊ देतील का? ते स्वतः घेऊन जातील का? असं ती मनात विचार करत होती. कसला विचार करत आहे गौरी? मी मंदारला सांगतो, तो तुला घेऊन जाईल, आजोबा म्हणाले. गौरी फक्त हसली. हलकस फाईल दिलं. चला नाश्ता करून घेऊ, सरिता म्हणाल्या आणि ते तिघही नाश्त्याला खोलीकडे घराकडे निघून गेले. रिद्धी जवळ रिद्धी लवकर उठून मस्त तयार झाली होती. ती अगदी उत्साहाच्या मूड मध्ये होती. सगळे बाहेर आले. त्यांनी एकत्र नाश्ता करून घेतला. रिद्धी आणि साहिलने मंदारला दोघांना ओवाळले. ओवाळताना थोडी मस्ती केली. कधी टिक्का लावताना मुद्दाम हसली, तर कधी आरतीचा ताट थोडा इकडे तिकडे फिरवून दोघांना चिडवत होती. अगं आता थोडं थांब, डोळ्यावरही आरतीचा धूर गेलाय, साहिल हसत म्हणाला. अरे, आज माझा दिवस आहे, तुला काही बोलायचं नाही, रिद्धी मुश्किलपणे म्हणाली. दोघांनी तिला छान गिफ्ट दिले. गिफ्ट उघडताना रिद्धीच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. वाह, हे तर खूप सुंदर आहे, ती म्हणाली आणि दोघांनाही घट्ट मिठी मारली. नंतर सगळे मस्त गप्पा मारत बसले. हसत आनंद घरभर सणासुदीचं वातावरण भरलं होतं. मंदार गौरीला पण किरणकडे घेऊन जा, मस्त फिरून या, आजोबा म्हणाले. मी गौर मी गौरीला किरण दादाकडे घेऊन जाणार होतोच. सगळे मस्त गप्पा मारत होते म्हणून मी बसलो होतो, मंदार म्हणाला. आज जा मग, खूप वेळ झाला आहे, आजी म्हणाल्या. मंदार आणि गौरी रूम मध्ये गेले. गौरी तर लगेच तयार झाली. मंदारही तयार झाला. दोघं पर किरणच्या घरी जायला निघाले. दरम्यान अशोक वकील भेटला. दोघंही पोलीस स्टेशन मध्ये गेले. वकीलने सगळे कागदपत्र इन्स्पेक्टरला दाखवले. पुरावे पाहून इन्स्पेक्टरला रॉकीला सोडावं लागलं. अशोक रॉकीला घेऊन घरी जायला निघाला. वकील बाकीचं काम बघत राहिला. डॅड, मला फक्त एकदा गौरीला बघू द्या, रॉकी म्हणाला. रॉकी, तुला काही समजतंय का? तुला काही त्या गौरीला भेटायचं नाही. मी तिकीट काढले आहे. तू दुबईला निघून जा. तिथं नवीन कंपनी ओपन कर, अशोक रागाने म्हणाला. दोघही गाडीत बसले आणि घरी जायला निघाले. त्याच वेळी मंदार आणि गौरी किरणकडे पोहोचले. किरण आणि त्याची बायको दारातच उभे होते. दोघं हसत आत बोलवतात. किरण आणि किया गौरी मंदार सोबत बोलत होते. अर्णव बाजूला खेळत होता. किया पाणी आणि चहा करून घेऊन आली. तिने दिवाळीचा फराळ बनवला होता. तोही त्यांना खायला दिला. गौरी थोडस खात होती. दादा, आपण ओवाळून घ्यायचं का? गौरी म्हणाली. हो, चालेल. किया ताट आण, किरण म्हणाला. किया ताट घेऊन आली. गौरीने किरण आणि अर्णवला ओवाळलं. किरणने गौरीला गिफ्ट दिलं. अर्णवनेही स्वतः बनवलेलं सुंदर ग्रीटिंग दिलं. गौरीला ते खूप आवडलं. गौरी, आता जेवण करून जा, किरण म्हणाला. दादा, आता नको, नंतर येईल, गौरी म्हणाली. आता फक्त 22 साठी आले होते, नंतर फेऱ्या करत येईल. लग्नाला अजून 1 महिना आहे, मंदार म्हणाला. चालेल, येत जा, किरण हसून म्हणाला. गौरीने किरणला मिठी मारली. दादा, आज बाबांची खूप आठवण येत आहे, ती हळू आवाजात म्हणाली. किरणने तिला जवळ घेतलं. मी आहे ना, तो म्हणाला. गौरीने हसत त्याच्या कानात कुजबुजलं. तू मामा होणार आहेस, किरणने तिला समोर करून विचारलं. खरंच? गौरी हसत मान हलवली. मी खूप खुश आहे. काळजी घे, आराम कर, खात जा. तुझ्या घरचे लोक लाड करत असतील, किरणने प्रेमाने म्हणाला. कियाला समजलं होतं की प्रशांत ओवाळणीला करायला आला. मग किरणने कियाला काहीच सांगितले नाही. मंदार गौरी घरी जायला निघाले. गाडीत बसताना दोघांनी किरण आणि कियाला निरोप दिला. किरण मनात विचार करत होता. गौरी आई होणार, मी मामा होणार. खरंच आज आई बाबा असते तर किती लाड केले असते. तिला बाळणपणासाठी माहेरी आणलं असतं. किया आता चांगली वागत असली तरी मंदारराव गौरीला माहेरी
येऊ देणार नाही. नंतर प्रशांत किरण सोबत बोलायला आला. किरण त्याच्यासोबत बोलत बसला. रॉकी घरी आला. त्याने स्वतःची रूम पाहिली आणि लागणारे सगळा सामान बॅग मध्ये भरू लागला. मग त्याने मॉमला कॉल केला. मी कामासाठी दुबईला जात आहे, तो म्हणाला. त्या काही वेळ त्याच्याशी बोलल्या. काळजी घ्यायला सांगितली. नंतर रॉकीने नोकराला कॉफी आणायला सांगितलं. कॉफी घेत त्याने संपूर्ण घर शेवटचे एकदा पाहिलं. प्रत्येक कोपरा, प्रत्येक आठवण. थोड्याच वेळात अशोक आले आणि त्याला एअरपोर्ट कडे घेऊन गेले. रॉकी शांतपणे दुबईला निघून गेला. मंदार आणि गौरीचा पावसाळ्यातले क्षण. मंदार आणि गौरी गाडीतून घरी जात होते. रस्त्यावर मंद पाऊस सुरू झाला होता. गौरीने हलकेच गाडीची खिडकी उघडली. थंडगार वाऱ्याने तिचे केस उडाले आणि पावसाचे थेंबांनी तिचे हात ओले झाले. ती हात पुढे करून पाऊस झेलत होती. तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू उमटलं होतं. रस्त्याकडला काही मुलं पावसात भिजत होती. गौरी त्यांच्याकडे प्रेमाने बघत होती. त्या निष्पाप आनंदात ती काही क्षण हरवली होती. मंदार गाडी चालवत तिच्याकडे बघत होता. त्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून त्याच्या मनात एक विचार आला. हेच तर खरं सुख आहे. थोड्या वेळाने पाऊस थांबला. मुलं हसत धावत त्यांच्या घरात पळून गेली. गौरीने खिडकी बंद केली. मंदारकडे बघून हसली. तोही हसला. दोघांच्या डोळ्यात एक शांत समाधान होतं. थोड्या वेळात गाडी त्याच्या घरासमोर थांबली. दोघं बाहेर उतरले. आकाशात अजून थोडं धुसर ढगांचं सौंदर्य होतं आणि त्याच क्षणी मंदारच्या मनात एकच भावना होती. पावीस पाऊस, तू तुझ्या हसण्यात कायम असाच बरसत राहा. गौरी आणि मंदार घरी पोचले. दोघांनी गाडी पार्क केली आणि अंगणात पावसाचे पाणी अजून चमकत होते. गौरीने वर आकाशाकडे पाहिलं. किती सुंदर दिसतंय ना. पाऊस थांबल्यावर सगळं, ती हसत म्हणाली. मंदार तिच्याकडे बघत म्हणाला, तू हसली की सगळं जग सुंदर दिसतं गौरी. गौरी थोडी लाजली. ती पटकन आत निघाली. थांब, मी येतो. तू फ्रेश होऊन बस, असं म्हणत ती किचन मध्ये गेली. थोड्या वेळात मंदार हॉलमध्ये बसला होता. तेवढ्यात गौरीने 2 कप गरम चहा आणला. चहाच्या वाफेसोबत तिच्या हातावरचा पावसाचा थेंब अजूनही जाणवत होता. मंदारने कप घेतला. तिच्या डोळ्यात पाहत हसला. काय रे, आजचा दिवस कसा झाला ना. गौरी म्हणाली, हो, आज पावसाने आपलं मन भिजवलं आणि तू ते सपलं. दोघं खिडकीजवळ बसले. बाहेर पावसानंतरचा सुगंध. आता दोघांच्या मनात प्रेम, कुठंच आवाज नव्हता. फक्त चहाच्या कपातला वाफाळता आनंद होता. पावसानंतरचा थंडगार हवामान. खिडकीतून हलकी झुळूक येत होती. गौरीने पडदे हलकेच ओढले. रात्रीचा मंद उजेड खोलीत पसरला. मंदार बेडच्या कडेवर बसला होता. गौरी चहा कप ठेवून त्याच्या बाजूला आली. दोघं क्षणभर काहीच बोलले नाही. फक्त एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते. आज तू खूप सुंदर दिसत होतीस, मंदार हळू आवाजात म्हणाला. गौरी हसत त्याच्याकडे पाहिलं. दरवेळी असंच म्हणतात. मंदारने तिचा हात हातात घेतला. कारण दरवेळी तू मला नव्याने आवडतेस. त्या क्षणी काही बोलणं नकोच होतं. दोघं एकमेकांच्या जवळ आले. बाहेर चंद्रप्रकाश, आत दोघांच्या मनात शांत ऊब. मंदारने तिच्या कपाळावर हलकेच चुंबन घेतले. गौरीने डोळे मिटले. त्याच क्षणी वेळ जणू थांबली होती. त्यांचं प्रेम शब्दाशिवाय बोलत होतं. फक्त श्वासाचा आवाज आणि मनातलं गाणं. दिवाळी नंतर 15-16 दिवस झाले होते. आता सगळे लग्नाच्या तयारीला लागले होते. घरात गडबड आणि आनंदाचं वातावरण होतं. सगळे शॉपिंगच्या मागे लागले होते. कोणी कपडे घेत होते, कोणी ज्वेलरी, तर कोणी गिफ्टसाठी तयारी करत होते. रिद्धी तर मनासारखी शॉपिंग करत होती. तिला हवं ती ते घेत होती. कधी साड्या, कधी ड्रेस, तर कधी छोट्या छोट्या वस्तू. काजलही शॉपिंगला जोरात सुरू झाली होती. ती आता ऑफिसला जात नव्हती. आई बाबांसोबत वेळ घालवत होती. किया पण तिच्या घरी येत जात होती. काजल आणि तिची खूप मदत होत होती. पण काजलच्या मनात थोडी भीती होती. साहिल सोबत बोलणं वाढत होतं. कॉल आणि मेसेजचे खूप वाढले होते. त्याला भेटायची ओढ आणि लग्नाची आतुरता दोघांच्या मनात वाढत होती.
साहिलला वारंवार असं वाटत होतं, हे दिवस कधी जातील? आमचं लग्न कधी होईल? काजल माझ्याजवळ कधी येईल? तो त्या विचारात हरवून जायचा. दरम्यान रिद्धी आणि वीरेंचं बोलणंही दिवसेंदिवस वाढत होतं. तासनतास ते एकमेकांशी बोलत असत, पण भेटता येत नव्हतं. आता वीरेनने रिद्धीला कॉल केला होता. "हॅलो वीरेन," रिद्धी म्हणाली. "हॅलो रिद्धी," वीरेन म्हणाला. "आपल्याला भेटता येत नाहीये. फक्त मोबाईलवरच बोलणं चालू आहे," रिद्धी म्हणाली. वीरेन काहीच बोलत नाही. "हॅलो, हॅलो वीरेन, काही झालं आहे का?" रिद्धीने विचारलं. "रिद्धी, घरी लग्नाचं बोलणं चाललं आहे. साहिल माझ्यापेक्षा लहान आहे आणि त्याचं लग्न होतंय. मंदारच्या लग्नाला 1 वर्ष झालंय. मॉम डॅड आता माझ्या लग्नाच्या मागे लागले आहेत. मुली बघत आहेत. पण मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे. मी मॉम डॅडला सांगणार आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो." वीरेन म्हणाला. "मी पण गौरी वहिनी सोबत बोलून बघते," रिद्धी म्हणाली. "गौरी वहिनीला सांगणार ती काय करणार?" वीरेन म्हणाला. "मी आता आत्या होणार आहे. वहिनीचे खूप लाड चालू आहे. त्यांचे ऐकतील सगळे," रिद्धी हसत म्हणाली. "ठीक आहे, तू लवकर बोलून घे. मी पण मॉम डॅड सोबत बोलून घेतो. बघू ते काय म्हणतात." वीरेन म्हणाला. "हो, चालेल, बोलून घे," रिद्धी म्हणाली. थोडा वेळ दोघं गप्पा मारत राहिले. नंतर कॉल कट झाला. वहिनीसोबत बोलून बघू का?" रिद्धी मनातच विचार करते. मोबाईल साईडला ठेवते आणि मंदारच्या रूमकडे जायला निघते. गौरी पुस्तक वाचत होती. मंदार बाहेर गेला होता. तेवढ्यात रिद्धी गौरीजवळ आली. "वहिनी, मला तुझी मदत हवी आहे. करणार का?" रिद्धी म्हणाली. "हो, बोल ना, काय काम आहे?" गौरी म्हणाली. "वहिनी, ते मला वीरेनवर प्रेम आहे. त्याच्या घरी लग्नाचं बोलणं चालू आहे. त्याची मुली बघत आहे, पण मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे," रिद्धी म्हणाली. तेवढ्यात मंदार तिथे आला. त्याने सगळं ऐकलं. "रिद्धी, कधीपासून चालू आहे सगळं? मला कधी सांगितलं नाही?" मंदार म्हणाला. रिद्धी खूप घाबरली होती. ती मंदारकडे पाहत शांत उभी होती. गौरी मंदारकडे बघत होती. "रिद्धी, काही बोलणार आहेस का?" मंदार म्हणाला. "दादा, मला वीरेन खूप आवडतो. मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. मी लग्न करायचं असेल तर त्याच्यासोबतच करेल, नाही तर कोणासोबतच नाही," रिद्धी ठामपणे म्हणाली. मंदार तिच्याकडे बघत म्हणाला, "तुझी चॉईस खूप छान आहे. वीरेन खूप चांगला मुलगा आहे. लहानपणापासून आम्ही मित्र आहेत. मी त्याला बघतो, पण त्यानेही मला काहीच सांगितलं नाहीये. मी डॅड सोबत बोलतो." हे ऐकून रिद्धीने मंदारला आनंदात मिठी मारली. थोड्याच वेळात वीरेनचे मॉम आणि डॅड वीरेन स्वतः मंदारच्या घरी आले. सगळे बाहेरच बसले होते. "वीरेन खूप दिवसांनी आला होता. तुम्ही दोघं पण आता येत नाहीत," आजोबा म्हणाले. "आता थोडं काम होतं म्हणून आलो आहे," वीरेनचे डॅड म्हणाले. "काय काम काढलं?" विनायक म्हणाले. "मला तुमची मुलगी माझ्या वीरेनसाठी हवी आहे. तो तिच्यावर प्रेम करतो आणि आम्ही पण तिच्यावर तितकंच प्रेम करू, किंबहुना त्यापेक्षा जास्त," वीरेनचे डॅड म्हणाले. क्षणभर सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. कोणीही बोलत नव्हते. तेवढ्यात मंदार, गौरी आणि रिद्धी बाहेर आले. रिद्धी थबकली. वीरेन आणि त्याचे मॉम-डॅड समोर उभे होते. वीरेन एवढ्या लवकर सगळ्यांना घेऊन आला? ती मनातच विचार करत होती. "विनायक, काहीतरी बोल ना," विनायकचे डॅड म्हणाले. वीरेनचे डॅड म्हणाले, "मंदार हे रिद्धीला सांगायला आले आहेत. आपली रिद्धी आता मोठी झाली. तिच्या लग्नाचा विचार पण केला नव्हता अजून." विनायक भाऊक होत म्हणाले. "डॅड, वीरेन खूप चांगला मुलगा आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये," मंदार म्हणाला. "आपण लग्नाची बोलणी करून घेऊया," वीरेनची मॉम म्हणाल्या. "बोलणी म्हणजे?" इंदू विचारात म्हणाल्या. "तारीख ठरवायची, कुठे करायचं, मुहूर्त काढायचा, हे सगळं ठरवायचं म्हणत होते मी," वीरेनची मॉम म्हणाल्या. "विनायक गुरुजींना कॉल करून बोलवून घे," आजोबा म्हणाले. "बाबा, आधी रिद्धी तयार असेल का ते विचारायला पाहिजे ना," विनायक म्हणाले. "अरे, तिचा चेहरा बघ, किती खुश दिसते आहे. मला वाटतं तिलाही सगळं आवडलंय, म्हणूनच मी बोललो," आजोबा हसत म्हणाले. विनायक गुरुजींना कॉल करून बोलवलं. गुरुजी लगेच त्यांच्या घरी आले. विनायक यांनी त्यांना सगळं सांगितलं.
गुरुजींनी लग्नासाठी पंचांग काढलं. तारखा पाहायला सुरुवात केली. सगळं खूप पटकट घडत होतं. सरिता तर काहीच समजत नव्हतं. पण रिद्धी खुश होती. म्हणून त्या पण आनंदी होत्या. साहिल मात्र रिद्धीला चिडवत होता. पण मनातून खूप दुःखी होता. रिद्धी आता लग्न करून इथून निघून जाईल. तो मनात विचार करत होता. सगळ्यांच्या मनात काही ना काही चालू होतं. गुरुजी म्हणाले, "एक तारीख योग्य आहे. त्यानंतर 3-4 वर्षा दोघांचं लग्न होऊ शकत नाही आणि झालं तरी संसार टिकणार नाही. कोणती तारीख आहे? आम्हाला लवकरची तारीख द्या." वीरेनचे डॅड म्हणाले, "15 दिवसांनी एक शुभ तारीख आहे. पण त्या दिवशी साहिलचं लग्न आहे. त्यामुळे तुम्हाला रिद्धीचं लग्न पण त्याच दिवशी करावं लागेल." गुरुजी म्हणाले. हे ऐकून थोडे सगळे स्तब्ध झाले. वीरेन रिद्धीकडे बघत होता. रिद्धी त्याच्याकडे पाहत होती. दोघांच्या नजरेत एकमेकांवर खिळल्या होत्या. "विनायक, तू काय विचार करतोय?" वीरेनचे डॅड विचारतात. "मला चालेल. साहिल आणि रिद्धीचं लग्न एकत्र करूया. सकाळी रिद्धीचं लग्न, संध्याकाळी साहिलचं लग्न." वीरेनचे डॅड ठामपणे म्हणाले. "कैलास, चालेल ना?" विनायक म्हणाले. "बाबा, तुम्ही काय म्हणताय?" "मला काहीच सुचत नाहीये." विनायक थोडे गोंधळलेले म्हणाले. "चालेल," कैलास म्हणाले. "मला पण चालेल. आपल्या मुलांना खुश बघा. नंतर 3-4 वर्ष वाट बघावी लागेल. त्यामुळे हेच योग्य आहे." आजोबा म्हणाले. "चालेल, मग आपण पुढे ठरूया." विनायक म्हणाले. "तोपर्यंत मुलांना थोडं बोलू द्या ना." वीरेनचे डॅड म्हणाले. रिद्धी आणि वीरेनला रिद्धी, वीरेनला रूम मध्ये घेऊन जा, विनायक म्हणाले. वीरेन उठला आणि रिद्धी सोबत आत गेला. ते जाताच मंदार पुढे येऊन म्हणाला, "मी पण थोडं बोलतो." रिद्धी आणि वीरेन रूम मध्ये निघून गेले. ते रूम मध्ये गेल्यावर रिद्धी लगेच वीरेनला मिठी मारते. वीरेनने पण रिद्धीला मिठीत घेतलं. "रिद्धी, आपलं लग्न लवकर होणार आहे. आता काहीच टेन्शन नाही घ्यायचे. आता आपण नवरा बायको होणार." वीरेन म्हणाला. "बरं झालं तू मॉम डॅड सोबत बोलायला बोललास. मी वहिनी सोबत बोलायला गेले होते. दादाने सगळं ऐकलं. मला वाटलं आता दादा खूप रागवेल." थोडी घाबरलेली पण होते. पण दादा जास्त काही बोलला नाही. मोठे पण लगेच तयार झाले. रिद्धी म्हणाली, "मी पण घरी बोललो. ते पण लगेच तयार झाले. मग मी त्यांना इथंच घेऊन आलो. आता बघ ना, फक्त 15 दिवस राहिले आहेत. तू माझ्या मिठीत अशीच बसत राहशील ना?" वीरेन म्हणाला. रिद्धी लाजली. वीरेनच्या शर्टमध्ये तिने आपलं तोंड लपवलं. वीरेनने हसत होता. दोघं बोलता बोलता हसत बसले होते. "विनायक, आपण शॉपिंग लवकर करून टाकू. आपल्याला तयारीला वेळ लागेल." वीरेनचे डॅड म्हणाले. "चालेल, आपण करून घेऊ. साहिलच्या लग्नाची बरीच तयारी सुरू झाली आहे. ते पण होऊन जाईल. आमच्याकडे तर उद्यापासून पाहुणे येणार आहेत." विनायक म्हणाले. "आम्ही पण तयारीला लागतो." वीरेनचे डॅड म्हणाले. थोड्या वेळात रिद्धी आणि वीरेन बाहेर आले. थोडा वेळ बोलले. मग वीरेन आपल्या मॉम डॅड सोबत घरी निघून गेला. साहिलने काजलला कॉल केला. काजलने पण लगेच घेतला. "हॅलो, बोला." काजल म्हणाली. "हॅलो काजल." साहिल आनंदात म्हणाला. "आनंदी दिसतो आहेस. काय झालंय?" काजल म्हणाली. "रिद्धीचं पण लग्न ठरलंय." साहिल म्हणाला. "अरे वा, ही तर खूप छान न्यूज आहे. कधी आहे आणि कोणासोबत आहे?" काजलने विचारलं. "वीरेन सोबत आहे आणि आपल्या लग्नाच्या दिवशीच आहे." साहिल म्हणाला. "काय? म्हणजे आपल्याला काहीच एन्जॉय करता येणार नाही?" काजल म्हणाली. "सकाळी तिचं लग्न आहे आणि संध्याकाळी आपलं." साहिल म्हणाला. "नंतरची तारीख घेतली असती ना, तरी पण सगळी घाईघाईच होईल." काजल म्हणाली. "एकच तारीख होती. नंतर 2-3 वर्षाने लग्नाची तारीख होती. निघणार नव्हती. म्हणून तिचं पण लग्न त्याच दिवशी ठरलं." साहिल म्हणाला. "ठीक आहे. मला रिद्धीच्या लग्नाला लवकर येता येईल. असं वाटत होतं आपण दोघं लग्न एन्जॉय करू. मी येईल आणि रिद्धी निघून जाईल. काही ठरवलं होतं ते काहीच होणार नाही आता." काजल नाराज होत म्हणाली. "ती येत जाईल. ती येत जात राहील. नको नाराज होऊ." साहिल म्हणाला. "हो, आम्ही खूप मजा करणार होतो." काजल म्हणाली. "काय मजा करायची आहे ते करा तुम्ही दोघं." साहिल हसत म्हणाला. दोघं थोडा वेळ गप्पा मारतात. मग कॉल कट करतात. तो बाहेर निघून गेला. सगळे जेवायला बसले होते. "साहिल, रखमाचं तिकीट कधीच आहे? तिला आणायला जावं लागेल ना?" विनायक म्हणाले. "उद्या सकाळी येईल. मी तिला घेण्यासाठी जाईल. रखमा ताई आली
आणि तिला माहिती पडलं ना रिद्धीचं पण लग्न ठरलंय, तर तिला खूप आनंद होईल. साहिल म्हणाला. उद्यापासून पाहुणे येतील. लग्नाची तयारी करायला हवी. सरिता, काही कमी पडू नये. दोघी पण जेवायचं बघा. अजून 2-4 नोकर ठेवतो. घर साफ करून घेऊ. देणं घेणं सगळं नीट बघा. विनायक म्हणाले. मी आणि इंदू सगळं बघतो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. सरिता म्हणाल्या. आपल्या साड्यांचं पण बघून घेऊ. त्यांची पॅकिंग करून ठेवू. सरिता म्हणाल्या. हो, करून घेऊ. कैलास म्हणाले. त्यांची चर्चा चालू झाली. आजी आजोबा पण बोलत होते. जेवण झाल्यावर सगळे आपल्या आपल्या रूम मध्ये निघून गेले. रिद्धी तर खूप खुश होती. तिला असं झालं होतं, काय करू आणि काय नाही. तिच्या मनासारखं सगळं होत होतं. ती गुणगणत होती, नाचत होती, स्वतःशीच हसत होती, लाजत होती. मध्येच दुःखही होत होतं. सगळ्यांना सोडून जावं लागेल. ती तशीच संपूर्ण रूम बघत होती. सगळ्या वस्तूंवरून हात फिरवत होती. किती वेळ ती तिथेच उभी राहून आपल्या फोटोमध्ये आठवणीत गुंतली होती. गौरी बेडवर बसली होती. ती आता लवकर थकून जायची. मंदार तिच्या जवळ आला. गौरी, आजचा दिवस कसा गेला ना? रिद्धीचं लग्न जमलं असं वाटलं नव्हतं. साहिल आणि रिद्धीचं लग्न एकाच दिवशी आहे. रिद्धी लवकर लग्न करून जाणार आहे. तिच्यासोबत जास्त वेळही घालवता येणार नाही, मंदार म्हणाला. गौरीला माहिती होतं मंदारला रिद्धीवर खूप जीव आहे. ती त्याची लहान बहीण होती म्हणून लवकर लग्न जमलं. फक्त 15 दिवसात ती निघून जाणार होती म्हणून मंदार असं बोलत होता. कधीतरी लग्न होणारच होतं ना आणि तिला आवडत्या मुलाशी होत आहे. ती खुश आहे म्हणजे आपल्याला अजून काय हवं आहे ना, गौरी म्हणाली. तू बरोबर बोलत आहेस. आता जो वेळ आहे तो आपण तिच्यासोबत मस्त घालूया, मंदार म्हणाला आणि गौरीच्या पोटावर हात ठेवला. बाळासोबत बोलत होता. गौरीला खूप छान वाटत होतं. दोघं पण हसत होते. आता पोटही दिसायला लागलं होतं. गौरी आणि मंदार बाळासोबत बोलत होते. दोघंही खूप खुश होते. रिद्धीच्या डोळ्यात स्वप्नांची चमकती. विहीरच्या वीरेंच्या हृदयात तीच झळकती. हातात हात घेतो दोघे. मनात उमटली साजरी गाणी. साहिलच्या हास्यात काजल विरते. तिच्या हसण्यात त्याची दुनिया भरते. डोळ्यांनी बोलणे, होटांवर शांतता आणि मनात फुलली प्रेमाची गाथा. आज 2 वाट्या एकाच दिशेने, 2 जोडीचं आयुष्य गुंफलं आहे प्रेमाने. आशीर्वादाने भरलेली ही संध्याकाळ, मन माझे तुझे झाले, हेच गीत वाजत काळात. सकाळ झाली. सगळे उत्साहात उठले होते. साहिल लवकर उठला होता आणि रखमा ताईला घेण्यासाठी गेला होता. गौरी पण उठली होती, तयार झाली आणि गार्डन मध्ये गेली. आजीने गौरीसाठी लाडू आणला होते. आज शांता आजी पण त्यांच्या जवळ आल्या होत्या. सगळे बसून गप्पा मारत होते. गौरी फेऱ्या मारत होती. तेवढ्यात अशोक तिथं आले. हा का सकाळी आला आहे? शांता आजी म्हणाल्या. त्यांचे लक्ष त्याच्याकडे गेलं होतं. त्यांनी अशोकला हाक मारली. अशोक त्यांच्याकडे गेला. अशोक, सकाळी इथं आला? काही काम होतं का? किती दिवस झाले रॉकी मला भेटायला आला नाही. शांता आजी म्हणाल्या. रॉकी दुबईला गेला आहे. आम्ही दोघं पण तिथं जाणार आहोत. तो आम्हाला तिकडे बोलवत आहे. तुला तिथून कॉल करत जाऊ. अशोक म्हणाला. कधी जाणार आहे? शांता आजी शांतपणे बोलल्या. उद्या सकाळी फ्लाईट आहे. अशोक म्हणाला. शांता आजी काहीच बोलल्या नाहीत. आजी आजोबा अशोक सोबत बोलत होते. थोडा वेळ अशोक तिथून बोलून थोड्या वेळाने अशोक तिथून निघून गेला. शांता आजी रडायला लागल्या. पारू, माझं असं का होतंय? नवरा लवकर गेला. मुलगा होता, आता तो पण दूर चाललाय. कधी परत येईल सांगता येत नाही, शांताजी म्हणाल्या. आम्ही आहोत ना, तू का काळजी करतेय? आता आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, आजी म्हणाल्या. त्यांना बोलवायला सरिता आल्या आणि त्या घरात गेले. रखमा आणि तिचे मुलं घरी आले. साहिल त्यांच्या बॅग घरात घेऊन आला होता. रखमा आजी आजोबांजवळ गेली. रखमा आजी आजोबांच्या पाया पडली. आजीने रखमाला प्रेमाने जवळ घेतलं. मुलं आजी आजोबांजवळ गेली. रखमा शांता आजीच्या पाया पडली आणि शांता आजी सोबत गावच्या गोष्टी बोलली. रखमाने गावावरून खूप काही आणले होते, ते सरिता जवळ दिले. गौरी आणि मंदार पण आवाज ऐकून बाहेर आले. गौरी रखमाजवळ गेली. रखमाच्या पाया पडायला लागली, पण रखमाने तिच्या पोटाकडे पाहिले आणि तिला खाली वाकू दिले नाही. गौरीला मिठी मारली.
रखमाला खूप आनंद झाला. गौरी आता काळजी घ्यायची हा. मंदार आता गौरीची नीट काळजी घ्यायची. असं म्हणत रखमाने मंदारच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. रिद्धी कुठं आहे? रखमा म्हणाली. रिद्धीचं पण लग्न ठरलंय, आजी म्हणाल्या. काय? ते कधी ठरलं? कोणीच मला सांगितलं नाही. आता घर खाली होणार. नवी मुलगी रिद्धी सारखी असेल तर छानच. गौरी खूप शांत आहे. आता गावाला सगळ्यांनी यायचं. खूप मजा करू. चांदण्यांमध्ये झोपायचं, शेतात जायचं, नदीत उड्या मारायच्या, शेतातल्या हिरव्या भाज्या काढून आणायच्या. रखमा उत्साहात बोलत होती. विनायक आणि कैलास तिच्याशी बोलले. रखमा, जा आता अंघोळ करून घे. प्रवासाचा थकवा निघून जाईल. आजी म्हणाल्या. तुम्हा सगळ्यांना भेटून माझा सगळा थकवा निघून गेला आहे. मला खूप छान वाटतंय. आज तर मी रिद्धी सोबत बाहेर फिरायला जाणार आहे. मला शॉपिंग करायची आहे, फोटो काढायचे आहे. साहिल, तू पण येणार आहेस. तुझी होणारी बायको पण घेऊन ये. मला भेटायचं आहे. रखमा म्हणाली. मंदार गौरीला त्रास होईल म्हणून त्यांना घेऊन जाणार नाही. रखमा म्हणाली. आजीने रखमाला तिची रूम दाखवली. साहिलने रखमाच्या बॅग तिथं ठेवून दिल्या. रखमा आल्यावर गावाला गेल्यासारखं वाटलं. आजी म्हणाल्या, पारू बरोबर बोलतेस. आता घरात फक्त आवाज असणार, बोलणं, हसणं, एकमेकांची खेचाखेची चालू राहणार. आजोबा म्हणाले, गावच्या गोष्टी तर असणारच. आजी म्हणाल्या. सरिता आणि इंदू पण रखमाला भेटून आल्या. रखमा आणि मुलं आंघोळ करून आले. रिद्धी रखमाला भेटली. रिद्धी, तू लग्न करत आहेस? लवकर सगळं ठरलंच. रखमा म्हणाली. रखमा, नंतर लग्नाची तारीख नव्हती. तिचं लग्न पण साहिलच्या लग्नाच्या दिवशी आहे. आजोबा म्हणाले. अरे वा, 2 लग्न एकाच दिवशी, मजा येणार आहे. पण मला परत येता येणार नाही. रखमा म्हणाली. मंदार आणि गौरीचं बाळ झाल्यावर बघायला ये. बाळाचे लाड कर. आजी म्हणाल्या. तेव्हा तर येईलच. बाळाचे लाड करायला. गावचे झबले, टोपी बाळासाठी घेऊन येईल. रखमा हसत म्हणाली. चला आता नाश्ता करून घेऊ. सरिता म्हणाल्या. सरिताने नाश्ता लावायला सांगितला. सगळे डायनिंग टेबलवर बसले. त्यांनी नाश्ता करून घेतला. रखमा गावाच्या गोष्टी सांगत होती. त्यांचं हसणं बोलणं चालू होतं. रखमा तयार झाली होती. तिने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली होती. केसामध्ये गजरा होता. रखमाताई, तुम्ही तर अगदी शहरातल्या स्टाईल मध्ये दिसताय. रिद्धी म्हणाली. अगं, गावात राहते म्हणून काय झालं? शहरात आली की थोडं शहरासारखंच दिसायला हवं ना. रखमा म्हणाली. साहिल गाडी घेऊन बाहेर थांबला होता. चलो लेडीज, तयार व्हा, आपण शॉपिंगला जायचं आहे, तो म्हणाला. रखमा गाडीत बसली. रिद्धी तिच्या शेजारी होती. अगं, इतक्या मोठ्या गाड्या, आमच्याकडे तर गावात अजून सायकलवरच काम भागतं. रखमा म्हणाली. सगळे हसले. मॉलमध्ये पोहोचल्यावर रखमा थक्क झाली. इतकं मोठं घर कोणाचं आहे ग? ती रिद्धीला हळूच विचारते. हे घर नाही रखमाताई, हा शॉपिंग मॉल आहे. रिद्धी हसत म्हणाली. रखमा इकडे तिकडे सगळं बघत होती. रंगीत दिवे, मोठमोठ्या दुकानाच्या रांगा, साडीचे ढीग, दागिन्याचे काउंटर. इथं तर माझ्या लग्नातही एवढ्या साड्या नव्हत्या. रखमा म्हणाली. साहिलने तिच्या हातात काही शॉपिंग बॅग दिल्या. ताई, हे रिद्धीच्या लग्नासाठी आहेत, तो म्हणाला. आता माझ्यासाठी एक साडी घ्यायची आहे. लग्नात गावची आई शहरात उठून दिसायला हवी ना. रखमा म्हणाली. रिद्धी आणि साहिल दोघही हसले. शॉपिंग झाल्यावर रखमाने मॉल बाहेर आईस्क्रीम खाल्लं. अरे वा, इतकं थंड, पण मजा आली, ती म्हणाली. परतताना गाडीत रखमा म्हणाली. रिद्धी, तुला सांगते, लग्नानंतर संसार कसा सांभाळायचा ते सगळं तुला शिकवणार आहे मी. माझ्या गावचं पण खूप काही शिकायचं आहे तुला. रिद्धीने तिचा हात धरला. तू आहे ना, सगळं सोपं होईन ताई, ती म्हणाली. रखमाने तिचं कपाळावर चुंबन घेतलं. गाडी घराकडे निघाली आणि सगळीकडे आनंदाचा सुगंध दरवळत होता. आपण गार्डन मध्ये जाऊ, साहिल म्हणाला. साहिल रिद्धी, रखमा आणि मुलांना घेऊन गार्डन मध्ये गेला होता. रखमाला गार्डन खूप आवडलं. लहान मुलं खेळत होती, बाकीचे लोक गार्डन मध्ये चालत होते. रखमा ताई, आवडलं का? साहिल म्हणाला. रिद्धी मुलांना खेळायला घेऊन गेली होती. साहिल, खरंच खूप छान आहे. मुलं आनंदी दिसत आहे. गावाकडे त्यांना असं काही खेळायला मिळत नाही. रखमा भावूक झाली. ताई, मुलांना इथं घेऊन येता जा.
गौरी वहिनी तर काही बोलणार नाही. काजल पण चांगली आहे. काजल काही बोलली तर तिला मीच ओरडेल. साहिल हसत म्हणाला. रखमाताई काहीच बोलली नाही. तिला इथंच येऊन द्यायचं. तू तुझ्या बायकोला काही बोलू नकोस. आजी आजोबा आहेस. तोवर घरात भांडण होणार नाही. काजल पण चांगलीच असणार. मला तिला भेटायचं आहे, रखमा म्हणाली. उद्या आपण जाऊ. मला पण तिला बघता येईल. ती आता ऑफिसला जात नाही. लग्नाला जास्त दिवस राहिले नाही ना. म्हणून ती तिच्या आई बाबांसोबत वेळ घालवत आहे. साहिल म्हणाला. उद्या थोडा वेळ जाऊ, रखमा म्हणाली. तेवढ्यात रिद्धी मुलांना घेऊन आली. ताई, चल आता आपण मस्त फोटो काढू, रिद्धी म्हणाली. मी पण तुझीच वाट बघत होते. रिद्धी, फोटो कधी काढतेस? रखमा म्हणाली. त्यांनी खूप फोटो काढले. मुलांना बाहेर खाऊन दिलं. सगळे हसत बोलत आनंदात घरी जायला निघाले. आता ते घरी जातात. रखमा मॉलचं सगळं सांगत होती. शहर किती मोठं आहे. कोणी कोणाकडे बघत नव्हतं. सगळे आपल्या कामात गुंतले होते. मॉलमध्ये किती गर्दी होती. दिवे किती सुंदर होते. सगळं रंगवून सांगत होती. आजी आजोबा आणि शांता आजी रखमाच्या गोष्टी मन लावून ऐकत होते. त्यांनी खूप मजा वाटत होती. रखमा कधीच शहरात आली नव्हती, म्हणून तिला शहर बघायला, ते तेथली सगळं अनुभवायला खूप आनंद येत होता. गार्डन मध्ये काय केलं, कसे फोटो काढले ते पण रखमाने आजी आजोबांना सांगितले. आजी आजोबा सगळं लक्ष देव पूर्वक ऐकत होते. मुलांनी पण चॉकलेट खाल्ली होती आणि गार्डन मध्ये खूप मजा केली होती. सरिताने नोकरांना गावाचं जेवण करायला सांगितलं होतं. नोकरांनी काही पदार्थ करता येत नव्हते, म्हणून सरिताने त्यांना एक एक करून समजावून सांगितले. घरभर जेवणाचा सुगंध वास दरवळत होता. झणझणीत ठेसा, भाकरी, पिठलं आणि अजून बरंच काही बनवलं होतं. त्या वासाने सगळ्यांनाच भूक लागली होती. आज जेवायला काय आहे? घरात एकदम अप्रतिम वास येतोय. मला तर खूप भूक लागली आहे, विनायक म्हणाले. सगळे जेवायला बसून घ्या. तेवढंच कळेल आज काय बनवलंय, सरिता हसत म्हणाल्या. त्या किचन मध्ये गेल्या आणि नोकरांना जेवण लावायला सांगितलं. नोकरांनी पटकन सगळं वाढून ठेवलं. सगळे डायनिंग टेबलवर येऊन बसले. नोकरांनी जेवण वाढलं आणि सगळे त्याकडे बघत राहिले. इतकं छान दिसत होतं. आता काय बघता, हा सुरुवात करा, सरिता म्हणाल्या. आणि त्यांनी सगळ्यांनी आनंदात जेवायला सुरुवात केली. पुढील भागात रखमा काजल आवडेल का? काजल रखमा सोबत बोलेल का? रखमा कियाकडे पण जाईल का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा. मन माझे तुझे झाले सीझन 2 भाग 32. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.